नमस्कार मंडळी, बरेच महिने झाले आपण भेटलो नाही आहे, त्यामुळं मी तुम्हाला खूप मिस केलं. तुम्ही मला मिस केलं की नाही हे मला नक्की खाली कमेंट करून सांगा. आता वॉशिंग पावडर आणि लिक्विड संपलं आहे, त्यामुळं ते आणायला मी चाललो आहे. यापुढचे जे काही 3-4 व्हिडिओज असतील ते माझा रिअल एक्सपिरियन्स जॅपनीज कंपनीमधला जो काही आलेला आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे, जेणेकरून जे माझ्या बाबतीत झालं आहे ते तुमच्या बाबतीत होऊ नये हा या व्हिडिओमागचा उद्देश आहे. जेणेकरून जी कोणी जपानमध्ये येणारी लोकं आहेत किंवा जी आत्ता जस्ट जपानला आलेली आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचावी हा एकमेव या व्हिडिओमागचा उद्देश आहे. त्यामुळं माझी सगळ्यांना तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा, जेणेकरून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि लोकांनासुद्धा जपानमधली थोडीफार रियालिटी कळेल. कारण या गोष्टी कोणच डिस्कस करत नाही आहे. इथं मी तुम्हाला आत्ता व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे, हे तुम्हाला जे काही मी पुढचे 3-4 व्हिडिओ सांगणार आहे ते ज्या काही गोष्टी मी सांगणार आहे तो जपानमधला खरा रिअल एक्सपिरियन्स. त्याला तुम्ही असं म्हणू शकता की जपानची थोडीशी ब्लॅक साईड मी तुम्हाला थोड्याक्यामध्ये समजून सांगणार आहे की कशाप्रकारे अशा प्रकारे तुम्हाला एक्सपिरियन्स येऊ शकतो. त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं मागं घेऊन जातो आहे. तुम्हाला ह्याच्या आधी माहिती आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की मला नागोयामध्ये जॉब झालेला आहे, बट त्याच्यानंतर आपले त्या रिलेटेड कुठलेच व्हिडिओ आले नाही आहेत. तिथे काय काय गोष्टी झाल्या आणि या सगळ्या गोष्टीला एक वेगळं वळण कशाप्रकारे भेटत गेलं हे सुद्धा मी तुम्हाला हळूहळू या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. पहिल्या दिवशी छानपैकी माझ्या सगळ्यांची ओळख करून दिली गेली आणि जसं की तुम्हाला मी ज्याने सांगितलं होतं की माझी कार रिसायकलिंगची कंपनी आहे. कारबद्दल आणि कारच्या पार्ट्सबद्दल जास्तीत जास्त माहिती किंवा अभ्यास व्हावा म्हणून मला त्यांनी पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये पाठवलं. जॅपनीजमध्ये पॅकेजिंगला कोम्पो असं म्हणतात. शक्य तेवढं लवकरात लवकर ट्रेनिंगमधल्या सगळ्या गोष्टी शिकून इंटरनॅशनल मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट व्हायचं असा मी मनाशी विचार करून मी सुद्धा ट्रेनिंगला सुरुवात केली. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नक्की माझं काय काम होतं, तर थोडक्यात मी तुम्हाला माझ्या कामाचं स्वरूप सांगतो. ट्रेनिंग पिरियडमधलं काय होतं ते. आम्हाला फ्रंट डेस्क रिसेप्शनकडून कस्टमरला जे कुठले नवीन किंवा जुने पार्ट्स पाहिजे होते त्यांच्या आम्हाला लीड्स मिळायच्या. त्याच्यानंतर तो पार्ट्स आम्हाला जाऊन शोधायला लागायचा. सो इसका आणि त्याच्यानंतर तो आम्हाला बॉक्समध्ये पॅक करायला लागायचा. अशा प्रकारे हे आमचं कोम्पो म्हणजेच पॅकेजिंग डिपार्टमेंटमधलं काम होतं. तर त्याच्यामध्ये तुमचे लहान पार्ट्स म्हणजे अल्टरनेटर कॉम्प्रेसरपासनं ते अगदी मोठ्या गाडीचे दरवाजे, ट्रकचे दरवाजे, सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा या पॅक करायच्या होत्या. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मार्केटिंग जॉबसाठी या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत का? बरोबर ना? कारण हा सेम प्रश्न माझ्या मनातसुद्धा आला होता. पण जेव्हा मी इंटरव्ह्यू देत होतो तेव्हा मी बऱ्याच जॅपनीज कंपन्यांबद्दल किंवा ते कशाप्रकारे वर्क करतात त्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा पडताळून बघितल्या होत्या तेव्हा मला कळलं की जपानमध्ये तुम्हाला लगेच कोणत्याही डिपार्टमेंटला अलोकेट करत नाहीत. कारण त्यांचं असं मत आहे की प्रत्येक डिपार्टमेंटमधनं तुम्ही सगळ्या गोष्टी शिकत हळूहळू तुम्ही पुढं जावं, जेणेकरून तुम्ही जेव्हा मार्केटिंगला जावाल तेव्हा तुम्ही प्रो व्हाल. हा तर एक पॉईंट झाला, पण ह्याहीपेक्षा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तो पॉईंट मी तुम्हाला आज सांगतो आहे. ते म्हणजे की जपानमध्ये एकतर ह्यांचं वाकाई म्हणजे यंग पब्लिक खूपच कमी आहे. त्यामुळं ह्यांच्याकडं मॅनपॉवर कोणत्याच कंपनीमध्ये, खास करून जॅपनीज ट्रॅडिशनल कंपनीबद्दल बोलतो आहे मी, की ह्यांच्याकडे मॅनपॉवर नाही आहे. त्यामुळं ह्यांचं असं मत असतं की एखाद्याला त्यांनी जर अपॉइंट केलं तर त्याच्याकडनं एक काम करून न घेता त्याच्याकडं मॅक्सिमम कसं काम करून घेता येईल हा त्यांच्याकडे त्यांनी ऑलरेडी प्लॅन तयार केला असतो. त्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं की खरं तर पॅकेजिंग डिपार्टमेंट किंवा या सगळ्याची 3-6 महिने काम करायची गरज नाही आहे. बट मॅनपॉवर कमी असल्यामुळं जेवढे कोणी नवीन येतील त्यांना थोडंफार हे काम द्यायचं, हळूहळू मग त्यांना पुढं ढकलायचं. अशा प्रकारे जॅपनीज ट्रॅडिशनल कंपनीमध्ये अजूनसुद्धा ही मेंटॅलिटी आहे. आता आलेलो आहे आपण त्या शॉपमध्ये. आता
हे खायचं आहे मिळतं कपड्याला स्मेल यावा म्हणून अशा प्रकारचं असं लिक्विड मिळतं. मध्ये उन्हाळा प्रचंड झाला आहे सो मी हा एक फुल सोप आहे बघूया किती याचा इफेक्ट होतो. तर मला अजूनही तो पहिला दिवस आठवतोय की बरोबर घड्याळामध्ये 5:30 वाजले होते आणि ऑलमोस्ट आमची कंपनी 6ला संपते. तर मग 5:30ला ज्याच्याबरोबर मी काम करत होतो तो मला म्हटला की तू आज दिवसभर जमला असशील, नवीन काम आहे. कारण दारं वगैरे उचलायची वगैरे हे काही सोपं किंवा एकदम इझी काम नव्हतं. सो तो म्हटला की ठीक आहे तू एक काम कर, तू 15-20 मिनटं रेस्ट कर आणि मी पण बाकीचं आवरून घेतो आणि मग आपण एकत्र जाऊया. तेव्हा वाटतं की छान कंपनी आहे, म्हणजे फॉरेनर्सच्या फिलिंग समजून घेत आहेत की बाबा नवीन काम आहे, अवघड काम आहे, शारीरिक काम आहे, त्याच्यामुळे दमू शकतो. त्यामुळं 10-15 मिनटं बसायला विश्रांती दिली वगैरे छानपैकी बोललं. त्यामुळे मला छान वाटलं की त्या मोमेंटला असं वाटलं की छान कंपनी आहे, फॉरेनर्सची फिलिंगसुद्धा समजून घेत आहेत. शारीरिक काम असल्यामुळं माणूस दमू शकतो वगैरे यासुद्धा गोष्टी ते समजून घेत आहेत. हे बघून छान वाटलं. पण खरी मजा आता तुम्ही माझ्या मागं बघू शकताय. जर तुम्ही टोयोटा शोरूमच्या कुठल्याही शोरूममध्ये जर बघत असाल तर जोपर्यंत तुम्ही कुठल्याही गाडी घ्यायला आला असाल किंवा सर्व्हिसिंगला आला असाल तो माणूस शेवटपर्यंत येतो. बघता तुम्ही रस्त्यापर्यंत येतो ते बघा, तो रस्त्यावर खाली बागं बो करेल ते बघा. त्या रस्त्यापर्यंत तो माणूस जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो थांबलेला आहे. हे बघा त्यांना बो केलेला आहे आणि हे बघा दिसलं का. कसं वाटलं तुम्हाला हे गोष्ट नक्की मला कमेंट करून सांगा. अशा प्रकारची हॉस्पिटॅलिटी जपानमध्ये तुम्हाला जागोजागी दिसेल आणि हे खास करून कधीपासून मला एक दाखवायचं पण होतं आणि आता अनायसे मला तुम्हाला दाखवता आलं की शोरूमच्या बाहेरसुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा एक्सपिरियन्स भेटतो. खरी मजा तर अजून पुढं येणार आहे. काय काय कसं गोष्टी त्या बदलत गेल्या हे तुम्हाला मी सगळं सांगेनच. पण मला वाटतं की फार मोठा व्हिडिओ झाला तर तुम्हालासुद्धा तो बघायला मजा येणार नाही. सो मी आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला हे असे व्हिडिओज बघायला आवडणार आहेत का. तुमच्या कमेंट्सवरून मी ठरवेन की पुढं व्हिडिओ कंटिन्यू कशा प्रकारे करायचा, डिटेलमध्ये करायचा का अगदी शॉर्टमध्ये करायचा. चला तर मग मंडळी हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या टॉपिकसह, म्हणजे याच टॉपिकसह कंटिन्यू करतो आहे मी आणि एका वेगळ्या ठिकाणी. तोपर्यंत आपलं नेहमीचं सायोनारा, बाय बाय.